मी म्हटलं की हा विषय एवढा मोठा दिला आहे, पण त्याचं कारण काय? आणि एक कारण त्याचं स्पष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या दोन गोष्टीच्या संबंधानं, बाबीच्या संबंधानं प्रचंड समज आणि गैरसमज आजही आहेत. अनेक समज आणि अनेक गैरसमज हे आजही आहेत. जेवढी आपण मंडळी ते कमी व्हावेत, गैरसमज कमी व्हावेत, समज वाढावेत, हा जेवढा आपण प्रयत्न करतो त्याच्या शतपटीनं गैरसमज वाढावेत आणि समज कमी व्हावेत, अशी एक मोठी यंत्रणा काम करते. आणि त्याच्यात नागपूरकरांचं योगदान फार मोलाचं असतं. हे पुन्हा वेगळं सांगायची काही गरज नाही. समज आणि गैरसमज का? आणि त्याचं स्पष्ट प्रॅक्टिकल स्वरूपाचं उदाहरण खोब्राडे साहेबांनी धावता आढावा घेताना 2005 ते 2015चा प्रवास आपल्यासमोर त्यांनी संविधान साक्षरता मोहिमेचा प्रवास त्याने आपल्यासमोर मांडला. खरंच अनेक लोकांना प्रिॲम्बलपासून राज्यघटना किंवा ज्याला आपण घटना असं म्हणतो त्याचं वास्तववादी, यथार्थवादी, इत्थंभूत माहिती जाणीव आहे असं म्हणणं थोडंसं अत्यंत धोक्याचं आहे. अगदी सत्तास्थानी बसलेल्या व्यक्ती असोत किंवा नसोत, शिक्षण क्षेत्रातले व्यक्ती असोत किंवा नसोत, आणखी इतर कोणत्या क्षेत्रातील व्यक्ती असोत किंवा नसोत, हे त्यांना पूर्णतः लागू होतं. आणि म्हणून जास्त प्रमाणात गैरसमज हे निर्माण आहे. गैरसमज दूर करणारी काही यंत्रणा आहे का आपल्याकडं? आणि त्याचं उत्तर पुन्हा नाही आहे. मी 1ली ते 5वी नागरिकशास्त्र शिकलो खेड्यापाड्यामध्ये, तुम्हीही शिकलात. आणि सिविक्स पॉलिटिक्सचं काही बेसिक नॉलेज असेल तेही अगदी प्राथमिक म्हणजे प्री प्रायमरी, त्याच्या पलीकडे आपला फारसा प्रवास होत नाही. मिडल आणि हायर या लेवलला येतो त्याला मी कुठल्या फील्डमध्ये आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. मी मेडिकलला असेल तर माझा सुतराम संबंध नाही, इंजिनिअरिंगला असेल तर अजिबात नाही. म्हणजे फार तर MA LLB या फील्डच्या बाहेर जर मी कुठल्या प्रांतामध्ये गेलो तर माझा काही संबंध नाही. आणि त्यामुळे त्याच्याबाबतची साक्षरता जवळजवळ 0. बरं, शिक्षण क्षेत्राच्या पलीकडं काही आणखी व्यवस्था, आणि तीही नाही. आपल्या देशामध्ये गेल्या 69 पूर्ण झालेल्या रिपब्लिक प्रजासत्ताक भारतामध्ये आजही भारतीय संविधान निर्मिती, तिची प्रक्रिया, तिचे आधारस्तंभ आणि तिची मूलभूत उद्दिष्ट अशी मांडणारी एकही संस्था, यंत्रणा सरकारद्वारे किंवा निजी व्यक्तीद्वारे आजही अस्तित्वात नाही. मी जेव्हा असं म्हणतो तेव्हा मी कॉन्क्रीट एक उदाहरण तुमच्यासमोर डोळ्यासमोर ठेवतो. उदाहरण काय? तुमच्यापैकी अनेक लोक अमेरिकेत जाऊन आले असतील आणि अमेरिकेत गेले तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आपण समुद्रात जाऊन पाहतोच. फिलाडेल्फियाला किती लोक गेली हा थोडा एक पुन्हा आणखी अभ्यासाचा विषय.
कारण फिलाडेल्फिया काय आहे, तिथं बघण्यासारखं काय आहे, हे काय आपल्या टुरिझमच्या याच्यात नसतं, पॅकेजमध्ये नसतं. मी 2 वेळा फिलाडेल्फियाला गेलो. फिलाडेल्फिया या ठिकाणी अमेरिकेमध्ये कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेन्शन सेंटर आहे. त्याचं नावच आहे कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेन्शन सेंटर. आता हे नेमकं सेंटर काय आहे, तर त्या सेंटरमध्ये तास दीड तासाचा लाईव्ह शो असतो. म्हणजे असं मूवी नाही, तर प्रेझेंटेशन होतं, लाईव्ह प्रेझेंटेशन. आणि त्या प्रेझेंटेशनमधून अमेरिकेची राज्यघटना कशी अस्तित्वात आली, वेगवेगळ्या अध्यक्षीय कालखंडामध्ये तिचा विकास, परिणाम, दुष्परिणाम कसे झाले, आणि वर्तमान कालखंडामध्ये अमेरिकन राज्यघटनेच्या समोर कोणती आव्हानं आहेत, असं त्या प्रेझेंटेशनमध्ये असतं. भविष्यात कधी गेलात तर हे नक्की करा. आता अशी एखादी तरी संस्था, सरकारी, खाजगी, अनेक कन्व्हेन्शन सेंटर उभे करतात. त्याच्यामध्ये आहे काय तर मॅरेज हॉल असतो, असेल तर काही स्टॅच्यू असतो, प्रतिमा असते. पण जे अमेरिकन मॉडेल आहे की कोणत्याही नागरिकाला आजही जाऊन जॉर्ज वॉशिंग्टन कोण ते तिथं समजतं, अलेक्झांडर हॅमिल्टन कोण ते तिथे समजतं, थॉमस जेफरसन कोण ते तिथे गेल्यानंतर समजतं. तिथे एक चांगलं म्युझियम आहे आणि त्या म्युझियममध्ये अमेरिकन राज्यघटना बनवणाऱ्या लिडिंग व्यक्तिमत्वाचे स्टॅच्यू आहे. आणि मग जॉर्ज वॉशिंग्टन थॉमस जेफरसनशी डायलॉग करतायत असं स्टॅच्यू रूपात आहे. अलेक्झांडर हॅमिल्टन अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन ही फेडरलच का असावी या विषयावर वादविवाद करताना दुसऱ्याशी, असे स्टॅच्यू आहे. अनेक लोक त्या स्टॅच्यूसोबत फोटो काढतात. अशी काही यंत्रणा आपल्याकडे आहे का? अजिबात नाही. आपण हा प्रोजेक्ट लक्षात ठेवायला काय हरकत नाही. आणि भविष्यात जर आपल्या कुणाच्यामध्ये जर अशी ताकद निर्माण झाली तर अशा प्रोजेक्टचा आपण विचार करायला अजिबात हरकत नसावी. अनेक कारणं सांगता येतील की गैरसमज का, समज कमी का. आणि त्यातलं एक प्रमुख कारण, पहिल्यांदा राज्यघटना आणि डॉक्टर आंबेडकर हे समीकरणच आम्हाला मान्य होत नाही. हे सोशॉलॉजिकल रिझन आहे, पॉलिटिकली आहे. मी जेव्हा पॉलिटिकल आहे असं म्हणतो तेव्हा 42 ते 46 या कालखंडामध्ये व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 4 खात्याचे मंत्री, लेबर, वॉटर मॅनेजमेंट, इलेक्ट्रिसिटी, आणि तेव्हा त्यांनी जो पहिला भारतीय हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्रोजेक्ट जो ठरवला, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, त्यावेळेला बेस्ट क्वालिटीचा एक इंजिनियर भारतातला होता, त्याचं नाव खोसला. आणि या खोसलाला बाबासाहेबांनी बोलवलं होतं की खोसला, तुम्ही अत्युच्च कोटीचे इंजिनियर आहात असं मी ऐकलं आहे. दिस इज द प्लॅन, यू हॅव टू जस्ट एक्झिक्यूट. तुम्ही तयार आहात का? आणि तो खोसला पंजाबमधला स्पष्टपणे म्हणाला की डॉक्टर आंबेडकर, मी तुमच्या हाताखाली काम करू शकत नाही. ही 46च्या दरम्यानची घटना आहे. बाबासाहेबांनी विचारलं का, कारण काय? आणि त्याने उत्तर दिलं की एकतर तुम्ही जन्मानं अस्पृश्य आहात, म्हणून मी तुमच्या हाताखाली काम नाही करू शकत.
हे आजही आढळतं आपल्याला. आणि नंबर 2, तुम्ही गांधीचे जबरदस्त टीकाकार आहात. एक सोशल कॉज आहे, एक पॉलिटिकल कॉज आहे. हा किस्सा फार मोठा आहे, पण कट शॉर्ट. बाबासाहेब म्हणाले, खोसला, आय एम ए मिनिस्टर इन द एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ द व्हाईसरॉय ऑफ इंडिया. मी प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्यासाठी जगातून कुठेही इंजिनियर मागवू शकतो. मी तुला संधी देतो आहे आणि तुला संधी देऊन मला हे जगाला दाखवायचं आहे की अमेरिकेमध्ये जर अमेरिकेचे इंजिनियर्स टेनिस व्हॅली कॉर्पोरेशन नावाचा प्रोजेक्ट जर उभा करू शकतात, तर तेवढ्याच तोडीचा प्रोजेक्ट दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन हे भारतीय इंजिनियर करू शकतात, हे मला जगाला दाखवायचं आहे. हे जर तुला मान्य असेल तर तू माझ्या हाताखाली काम कर. आणि मग तो खोसला काम करायला तयार होतो. तसं आजही आंबेडकर आणि संविधान याच्या संबंधाचं गैरसमजाची 2 प्रमुख कारणं, एक सोशल आणि एक पॉलिटिकल. आंबेडकर आणि राज्यघटना हे रसायन सामाजिकदृष्ट्या अजूनही आम्हाला पचनीय नाही. आणि पॉलिटिकल लेवलला की संविधानाच्या पूर्वी आणि त्याच्यानंतर जी राजकीय संस्कृती या देशाशी आली, त्याच्यामध्ये आंबेडकरांचा पॉलिटिकल डिस्कोर्स मॅच होत नाही, सुसंगत नाही, विसंगत आहे. सो आय रेफ्यूज. मी नाही होऊ शकत, डिसॲग्री. या 2 कारणामुळं प्रचंड गैरसमज आहे. या गैरसमजामुळं मांडणी कशी होते? मांडणी फार भयानक होते. मांडणी नंबर 1 की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार झाले ते आमच्या मेहरबानीमुळं. दॅट इज नंबर 1. आता याला काही मर्यादा असाव्यात की नाही? त्याला काहीच मर्यादा नाहीत. कदाचित आपण ऑर्डिनरी भाषेमध्ये बोलताना म्हणतो ना की एखाद्या गावचा मुलगा जर फारच हुशार निघाला ना, तर गाव क्रेडिट घेतं. त्याला पुस्तकं नसतील दिली, पाणी नसेल दिलं प्यायला, पण तो मोठा झाला ना, अख्खं गाव, ज्याच्या बापाला ना बसायला जागा नव्हती, मीच दिली. सगळा पिढ्यानपिढ्याचा खानदान नामा, खरं तो मोठा होतो. बाबासाहेबांच्या बाबतीत नेमकं तेच. कर्तृत्व एवढं मोठं झालं की त्याचे श्रेय घेणारे संख्या असंख्य. बाबासाहेबांनी एकदा खंत बोलून दाखवली भाषणामध्ये की एवढी लोक श्रेय घेतात माझ्या चांगल्या कामातलं, म्हणजे नक्कीच माझ्या हातून काहीतरी चांगलं घडलेलं आहे. फटकाही आहे तो. पण श्रेय कुणी कुणी घ्यावं, त्यालाही काय मर्यादा. आणि त्या श्रेयाचं मोठं डिस्टॉर्शन जर कुणी केलं असेल तर तत्कालीन आणि वर्तमान आणि अजूनसुद्धा काँग्रेस पक्षाच्या लोकांनी. गांधी, नेहरू, काँग्रेस यांच्यामुळेच आंबेडकर घटना समितीत गेले, शिल्पकार झाले. ही मांडणी अगदी R.R. भोलेंचं भाषण मी ऐकलेलं आहे. 84ला जे खासदार झाले होते मुंबईमधून, बाबासाहेबांचे क्लोज लेफ्टनंट, ज्यांनी काही विद्वत्तेची पुस्तकं लिहिली आहेत, त्याच्यातसुद्धा ही मांडणी आलेली आहे. आणि याचा वारंवार प्रचार प्रसार केला जातो, आताही सुरू आहे. मग पहिला प्रश्न, याची इन्क्वायरी सायंटिफिक इन्क्वायरी, बायस नाही.
आणि जेव्हा सायंटिफिक इन्क्वायरी आपण करतो तेव्हा या इन्क्वायरीच्या समर्थनार्थ मी माझ्या 2 पुस्तकाचा संदर्भ देतो. म्हणजे मी जे बोलतो आहे ते असंच ऐकलेलं किंवा कुठून इकडून तिकडून आलेलं नाही. माझं स्वतःचं याच्यावरती एक रिसर्च केलेलं 700 पानाचं इंग्रजीतलं पुस्तक आहे, द मॅन हू कोडिफाईड इंडियन इंडिपेंडन्स. द मॅन हू कोडिफाईड इंडियन इंडिपेंडन्स. आणि दुसरं पुस्तक आहे ते शौरीनं जेव्हा वर्शिपिंग ऑफ फॉल्स गॉड्स लिहिलं तेव्हा त्याला पहिलं इंग्रजीमधलं उत्तर देणारं माझं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे शौरीज डायट्राईब अगेन्स्ट आंबेडकर. कुत्सितपणानं केलेलं लिखाण, डायट्राईब. आणि याच्यामध्ये मी विस्तृतपणे त्याचा आढावा घेतलेला आहे, पुराव्यासह, संदर्भासह. आणि जब्बार पटेलांनी जो पिक्चर काढला त्याच्यामध्ये सुद्धा नेहरू आणि गांधी सोबत चालताना दाखवलेत. आणि घटना समितीच्या अध्यक्षपदी, मसुदा समितीच्या अध्यक्षपदी कोण असावं याची चर्चा चालता चालता नेहरू आणि गांधी करतायत. आणि गांधीच्या तोंडात हे वाक्य आहे की भीमराव आंबेडकराबद्दल तुमचं काय. हे जब्बार पटेलाच्या पिक्चरमध्ये आहे. मी हा पिक्चर जेव्हा रिलीज होण्याच्या अगोदर कांशीरामजींना मुंबईत स्पेशल शो करून दाखवला होता. जब्बार पटेल मला म्हणाले, माने सर हा पिक्चर कांशीरामजींना मला दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर तो मला उत्तर प्रदेशमध्ये रिलीज करायचा आहे, कारण मग तो टॅक्स फ्री वगैरे होतो. कांशीरामजींनी पाहिला पण ते म्हणाले हे दाखवणं योग्य नाही, याच्यात अनेक डिस्टॉर्शन्स आहेत. कोणते डिस्टॉर्शन्स आहेत ते येतीलच. आणि त्यामुळे उत्तर प्रदेशात बघा आंबेडकरांचा पिक्चर कधीही रिलीज झाला नाही. आता नंतर झालं की नाही मला माहीत नाही. त्याचं कारण असं की बेसिक डिस्टॉर्शन्स आहेत त्याच्यात. आणि त्यातलं पहिलं डिस्टॉर्शन मी सांगितलं की गांधी, काँग्रेस, नेहरू यांच्यामुळं आंबेडकर संविधान सभेत, हा जो आपला काही प्रचंड मोठा गैरसमज आहे त्याला वारंवार खतपाणी घालण्यात जातं. वास्तविकता तशी नाही, अजिबात नाही. सुतराम संबंध नाही. आणि जेव्हा मी सुतराम संबंध नाही म्हणतो तेव्हा तुम्ही असं म्हणाल की सर कशाच्या आधारावर. आणि नक्कीच स्टेप बाय स्टेप, सायंटिफिक इन्क्वायरी म्हणतो तर स्टेप बाय स्टेप. आपल्या राजकीय जीवनामध्ये आंबेडकर अत्यंत अपराईट, ऑनेस्ट, करेजियस पॉलिटिशियन व्यक्तिमत्व म्हणून सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांनी कधीही कुणाची त्या बाबतीत दयामाया केली नाही. त्यांच्यावरती ज्यांनी काही उपकार केले, मदत केले, त्यांचं संदर्भ द्यायला ते कधीच विसरले नाही. संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये मसुदा समितीच्या चपराशापासून ते पुऱ्या संविधान सभेचे कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर BN राव यांच्या नावाचा उल्लेख आहे. हस्तलिखित ज्याने लिहिली त्याचा उल्लेख आहे, मुखर्जीचा आहे. पण हा जो काही समज पसरवला त्याच्याबद्दल कुठंही अवाक्षर नाही. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या पेक्षा आणखी कोणती अथॉरिटी आहे जे आम्हाला हे सांगू शकतं आणि जे आम्ही मान्य करावं. आणि जर त्यामध्ये तथ्य असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोरॅलिटी बेस्ड पॉलिटिक्स आहे, नीतिमत्तेवरचं राजकारण. त्यामुळं ही इज नॉट जस्ट अ मेंबर ऑफ पॉलिटिकल क्लास. पॉलिटिकल मोरॅलिटीला जास्त प्राधान्य देणारे आंबेडकर जर त्यात 10% जरी अंश असता तरी ते त्यांनी बोलून दाखवलं असतं, शेवटच्या भाषणामध्ये नमूद केलं असतं.
पण त्याच्याबद्दल एकही अक्षर अवाक्षरही नाही. याचा अर्थ काय? आणि याचा अर्थ रिसर्चमध्ये इंडक्शन डिडक्शन मेथड असते. म्हणजे मी एकटा PhD झालो असं नाही, तर माझ्या हाताखाली 24 PhD झालेत लॉचे. तर त्याची एक सायंटिफिक मेथड आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी नोंद कुठे करत नाहीत, तेव्हा बाकीच्यांना अशा नोंदी करण्याची गरज काय? अवास्तव बौद्धिक फाजीलपणा करण्याची गरज काय? आणि मी जेव्हा म्हणतो अवास्तव बौद्धिक फाजीलपणा करण्याची गरज काय, तेव्हा मी एका माणसाच्या घरी गेलो होतो. तोही आपला तथाकथित विद्वान आहे. आपल्याकडे तसे खूप आहेत. कुठे रिटेल नाहीत, कुठे होलसेल नाहीत. त्याच्या घरी गेलो, आदरानं गेलो तर ते असं समोरच लिहिलं, बाबासाहेबाचे 4 गुरु. मी घाबरलो. म्हटलं आपलं आयुष्य फुकट गेलं. म्हटलं मी आत्तापर्यंत असंच वाचलं की 3च, आणि हे तर 4 म्हणते. म्हटलं मला तर माहीत आहे बाबा 3च. म्हणजे आता 60कडे आपण जर प्रवास करायला आलो आणि 3चा आपला प्रवास चुकला, 1 राहिला. मी म्हटलं त्याला विचारलं, मी म्हटलं 4था कोण? आणि त्यानं नाव सांगितलं कुठल्या तरी सोम्या गोब्याचं. मी त्याला म्हटलं बाबासाहेबाचं हे भाषण आहे, हे त्याला दाखवलं, त्याच्यात लायब्ररीतलं काढलं आणि ते म्हटलं हे भाषण आहे की माझे 3च गुरु बुद्ध, फुले, कबीर. ते बाबासाहेब म्हणतायत ना. बरं ते एक भाषण दाखवलं. दुसरं म्हटलं अरे ते आपल्या BBC-वरची बाबासाहेबाची मुलाखत आहे ना, त्याच्यात पण हे 3च आहेत. हा 4था कुठून तुला शोध लागला? त्यानं कुणाच तरी नाव सांगितलं. आता अशी मांडणी जर असेल तर डिस्टॉर्शन नाही. आपल्यात एक आणखी एक विद्वान आहे, म्हणजे तिकडेच आहे असं नाही, इकडे बी आहे. गुलिस्ता बर्बाद करने को, तिकडे बी इकडे बी एक ही काफी आहे. कधी कधी होतात आमदारकी खासदारकी होतात सरकारी मेहरबानीनं, आणि कदाचित माणसाला आमदार खासदार झाल्यावर बुद्धिमान झाल्यासारखं वाटत असावं, कदाचित वाटत असावं. कारण मी झालो नाही अजून, त्यामुळे मला काही माहीत नाही, पण वाटत असावं. त्यानं एकदा प्रश्न निर्माण केला, आणि बाबासाहेबांनी जस्टिस रानडेला गुरु मानायला पाहिजे होतं. कनेक्शन लागलं का काय? कारण यांनी सांगितलं संविधान दिनी काही चांगलं असं वाईट बोलायचं नाही म्हणते. बरे ते म्हणे रानडेला गुरु मानायला पाहिजे होतं. मी म्हटलं का? रानडे किती मोठे होते? म्हटलं मोठे होते ना, फुल्यांचे समकालीन. फुल्यांनी विधवा विवाहाच्या विरोधात उठावं आणि यांना 9 वर्षाच्या पोरीशी लग्न करावं, एवढे मोठे. फुल्यांनी त्याच्या बाबासाहेबांनी त्याच्या जन्माच्या निमित्तानं व्हॉट रानडे गांधी यांची नावाचं मोठं लंब भाषण दिलं. हा म्हणे मोठे होते ना. मग काय लहान माणूस होता? म्हणजे मोठा होता ना. पण आता ते जन्मदिवसातलं भाषण आहे. आता जन्मदिवशी कोण म्हणेल का हा नालायक आहे? सार्वजनिक जीवनात शोभत नाही, म्हणजे हे पाहावं लागतं. कोण म्हणेल हा नालायक आजच्या दिवशी जन्माला आला, असं कोण म्हणेल? नाही म्हणणार. सगळंच चांगलं. आता रानडेची तुलना बाबासाहेबांनी अगदी ग्रेट पुरुष महापुरुष कोणाला म्हणावं इथपासून अलेक्झांडर द ग्रेट करत करत रानडे किती ग्रेट होते हे सांगितलं. पण भाषण झाल्यावर एक म्हातारा उठला, तुम्हाला माहिती आहे त्या का? म्हटलं बाबासाहेब तुम्ही रानडेंची तुलना सगळ्याशी केली हो, पण फुल्यांच्या समकालीन फुल्यांची का नाही केली? आणि बाबासाहेब म्हणाले रानडेंची तुलना फुल्यांच्याबरोबर केली तर रानडेच्या मध्ये शिल्लक काय राहील? आता त्या माणसाला बाबासाहेबांनी एक गुरु मानायला पाहिजे होतं.
अशी स्वतःची मांडणी करणारी निर्बुद्ध वेगवेगळ्या क्लासचे प्रतिनिधित्व करणारे महाभाग आजही आहेत. आत्ताही आपल्या नागपुरात बी 2-4 आहेत. बाबासाहेबांनी लई चुका केल्या घटना लिहिताना. मी रिपेअर करणार असं म्हणणारी. आणि सगळ्यात अलीकडचं सगळ्यात भयानक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. केशव शंकर धोंडगे, वय वर्ष 92, 30 वर्ष आमदार, बॅकग्राऊंड शेका पक्षाचा. त्याचं ऑक्टोबर महिन्यातलं होता काय प्रसंग, एका मातंग समाजातील PhD झालेल्या पोराचा सत्कार. आता PhD झालेल्या पोराचा सत्कार करताना काय भाषण करावं, म्हणजे कशा दिशेनं असावं, वेगळा भाग. यानं भाषण केलं ते बाबासाहेब. ते घटनाकार अजिबात नव्हते, साधे कारकून होते. जे व्हायरल झाले, तुम्ही ऐकले. आणि ज्या PhD झालेल्या पोराचा, मातंग पोराचा सत्कार कसा केला खोब्रागडे साहेब? त्याला पोतराजाचा ड्रेस दिला भेट म्हणून, आणि त्याचा चाबूकसुद्धा. पोतराजाच्या हातात चाबूक असतो ना, ते मारून घेतात ते. हे असे कल्चर आजही आहे. आणि म्हणून आंबेडकर राईट पर्स्पेक्टिव्हमध्ये हा विषय येऊ देत नाही. बाबासाहेबांचे स्वतःचे संदर्भ आहे. त्यातले एक संदर्भ 1946. आता 1946च्या प्रसंगाला सुरुवात करण्यापूर्वी मीच तुम्हाला प्रश्न विचारतो, आणि तो प्रश्न साधा आहे, म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या चर्चेत सहभागी व्हाल. प्रश्न काय की 1946 साली जर कुणी असं भविष्य केलं असतं की या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणार आहे, तर त्या माणसावरती कुणी विश्वास ठेवला असता का? साधा प्रश्न आहे. बरं, रेशीमवाले बघायचं सोडा, इंदिरा कॉलनीतल्या लोकांनी तरी त्यांनी तरी विश्वास ठेवला असता का? अगोदरच अमाप अविश्वास, त्यात ही नवीन भर, कसं शक्य आहे? त्यामुळे 46ला जर कोणी अशी भविष्यवाणी केली असते की या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणार आहेत, त्याला माणसाने वेड्यात काढलं असतं. ही गोष्ट सगळ्यांना मान्य. कारणही तसंच आहे. कारण फार मजबूत आहे. 46ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक दुसरा ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशित होतो, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स. गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यासाठी काय केलं. आता तो ग्रंथ ज्यांनी वाचलाय, वाचा जरा कृपा करून. आपण डेकोरेशनसाठी सगळे लावून ठेवतो पुढच्या रूममध्ये, आणि वाचायच्या नावानं बोंब. दुकानदाराला सगळाच माल असतो माहीत दुकानामध्ये, इकडे काय आहे इकडे काय, टेस्ट थोडीच माहीत असते. तशी आपली अवस्था. 46 साली प्रकाशित झालेला व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स हे अत्यंत भयानक स्वरूपाचं मार्मिक विश्लेषण पोस्टमार्टम आहे. पोस्टमार्टम गांधी आणि काँग्रेसच्या विचारसरणीचं, वागणुकीचं, नीतीचं अत्यंत परमोच्च लेवलला, हायेस्ट लेवलला जाऊन पोस्टमार्टम कोणी केलं असेल तर ते बाबासाहेब. ॲटम बॉम्ब म्हणून राजकारणातला. आता त्या व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स या बाबासाहेबांच्या प्रचंड मोठ्या हल्ल्याला उत्तर दिलं सी राजगोपालाचार्यांनी. 36 पानाची एक पुस्तिका लिहिली. तिचं नाव आहे, कोणी पाहिले, आठवते काय? आंबेडकर रेफ्युटेड ही पुस्तिका. आंबेडकर रेफ्युटेड. आता तुमच्या नागपूरमध्ये जर कोणी ही पुस्तिका पाहिली नाही, त्यावरून ती किती प्रसिद्ध झाली असेल याच्यावरनं तुम्ही समजू शकता. पण ती मी शोधून काढली.
मुंबई विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये ती शोधून काढली आहे एक माझ्याकडं, कधी लागली तर मी देईन तुम्हाला. 36 पानाची पुस्तक आहे आणि आंबेडकरचा चार्ज कसा बेसेस आहे अशा प्रकारची ती काउंटर आर्ग्युमेंट आहे. सुदैवाने पुन्हा श्री राजू गोपालाचारीच्या पुस्तिकेच्या विरोधात पुस्तिका लिहिली, ती पेरियार ई.व्ही. रामस्वामी रायकरांनी लिहिली. ही बघा लिंक आहे. म्हणून कधीही महापुरुष त्याचं योगदान, कंटेम्पररी घटना, समांतर लेवलचे फोर्सेस याच्या माध्यमातून समजून घ्यायचं असतं. इन आयसोलेशनमध्ये कधी नाही. इन आयसोलेशनमध्ये कधी नाही. ते योग्य मूल्यांकन करण्याची पद्धत नाही. आता 46 साली हा एवढा मोठा राजकीय ग्रंथ बॉम्बस्फोट आल्यावर घटनाकार आंबेडकर होतील असं कोणी वर्णन केलं तर फारच भयानक ना. कोणी विश्वास ठेवेल? बाबासाहेबांनीही ठेवला नाही, स्वतः ठेवला नाही. स्वतः का ठेवला नाही? आणि बाबासाहेबांच्या एका भाषणात याचा संदर्भ आहे. ते असं म्हणतात की संविधान सभेमध्ये कुणी कुणी जावं म्हणून काँग्रेसवाल्यांनी नको त्या लोकांना कुंकू लावलं, टिळे लावले, पण मला विधवाच करायचं होतं आणि म्हणून सगळ्यांना टिळे लावले, कुंकू लावले, पण मला नाही लावलं. हे त्यांच्या एका भाषणात आजही संदर्भ आहे. स्पीचेस अँड रायटिंगमध्ये तुम्हाला हे भाषण मिळेल. याचा अर्थ काय? अर्थ असा होता की काँग्रेस पक्षाच्या बाहेरचे लोक अनेक निवडून आणले होते काँग्रेस पक्षानं संविधान सभेत, पण आंबेडकरांना मात्र दूर ठेवलेलं होतं. आणि हे घडण्याचं कारण काय? आणि हे घडण्याचं कारण आपल्याला संविधान सभेची निवडणूक प्रक्रियाच नीटपणे ठाऊक नाही, त्यामुळे ते एक मोठं गैरसमजाचं कारण आहे. आणि अनेक लोक भाषणातून काही आपले संदर्भ देत असतात. आता काही भाषणाचे संदर्भ देत असतात, त्याच्याकडे येण्यापूर्वी काही कसे संदर्भ देतात याचं उदाहरण मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. काही आणि कसेही संदर्भ देतात. तर बाबासाहेब आंबेडकर पहिले कायदेमंत्री आणि घटनाकार कसे झाले याचं क्रेडिट अनेक लोकांनी घेतलं. त्यामध्ये एक क्रेडिट जगजीवनरामांना दिलं. जगजीवनरामांना दिलं होतं. आता जगजीवनरामांचं कर्तृत्व तुम्हाला सगळं ठाऊक आहे, त्याच्याविषयी मी बोलत नाही. म्हणून मला 365 दिवस लागतील. जगजीवनरामांची राजकीय उभारणी कशी काय, धोरणं बिरणं सगळं तुम्हाला ठाऊक आहे. जगजीवनरामांना श्रेय दिलं. जगजीवनरामांना श्रेय दिलं म्हणजे जगजीवनरामांशी व्यक्तिगत मतभेद असं नाही आहे, पण धोरणात्मक आहेच ना. बाबासाहेबांचं स्वतः आहे. तरी एकदा विमानातून पडले, दवाखान्यात बघायला गेले बाबासाहेब, आणि बघायला गेल्यावर म्हणाले, जग्गू म्हणायचे, आदमी गधे से भी गिरता है तो मरता है. आदमी गधे से भी गिरता है तो मरता है, तू तो हवाई जहाज से भी गिरकर बच गया. अरुण शौरी आता मोठ्या किती आंतरराष्ट्रीय दर्जाचा तो संशोधक आहे, पत्रकार आहे. वर्शिपिंग फॉल्स गॉड्स लिहिलं आणि ही ट्राय टू डिस्ट्रॉय, डिफेम आंबेडकर. सरळ समूळपणे राज्यघटना, आंबेडकर समीकरण उद्ध्वस्त करण्याचं अत्यंत संशोधनात्मक पद्धतीने केलेलं लिखाण असं म्हटलं जातं. मी काय मानत नाही. त्यानं त्याच्यात लिहिलं, जगजीवनरामच्या म्हणण्यानुसार बाबासाहेब हे झाले कायदेमंत्री, घटनाकार. आणि त्यानं फुटनोटमध्ये संदर्भ लिहिला. फुटनोटमध्ये हे कशाच्या आधारावर त्यानं स्टेटमेंट केलं तर जगजीवनरामांच्या पत्नी, धर्मपत्नी इंद्रायणी देवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारे. कुणी पुस्तक लिहिलं? इंद्रायणी देवीनी. इंद्रायणी देवीनी त्या पुस्तकात असं लिहिलं की माझ्या नवऱ्यामुळं बाबासाहेब आंबेडकर घटनाकार, कायदेमंत्री झाले, म्हणून हे त्यांचं काम, पण माझ्या नवऱ्याचं क्रेडिट. हे लिहिलं इंद्रायणी देवीनं. त्याचा संदर्भ घेतला शौरीनं आणि मग आरोप केले बाबासाहेबावर.
आता इंद्रायणी देवीने लिहिलेल्या पुस्तकाचं नाव काय? कही सुनी बाते. काय पुस्तकाचं नाव? कही सुनी बाते. आता कही सुनी बाते हा शौरीसारख्या संशोधकाचा संदर्भ. आणि म्हटलं ना की तथाकथित उच्चवर्गीयाच्या बुद्धिमत्तेचा, IQचा एकदा फेर आढावा घेणं गरजेचं आहे, रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. आता कही सुनी बातेमध्ये आणि हे संदर्भ घ्यावे. 1946ला प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुका हा घटना समितीच्या निवडणुकीचा आधार आहे. एक लक्षात घ्या, घटना समितीच्या निवडणुका डायरेक्ट लोकांमधून झालेल्या नाहीत. अनेकांचा थोडा तो एक गैरसमज आहे. डायरेक्ट झालेल्या नाहीत. जे प्रांतीय विधिमंडळामध्ये लोक निवडून आले त्यांनी नाव सुचवायचं आणि त्यांनीच मतदान करायचं, अशी ती प्रक्रिया आहे. नाव सुचवायला सुद्धा माणूस निवडून आलेला असावा लागतो. आता 46 बाबासाहेबांचा पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, 46च्या निवडणुकीत अस्तित्व काय? मुंबई प्रांत 0, मध्य प्रांत 0. मग मुंबई प्रांत म्हणजे मुंबई, महाराष्ट्र, गुजरात हे सगळं. नाव कोण सुचवणार? नाव सुचवायला माणूस नाही. मध्य प्रांत नागपूर, कोण नाव सुचवणार? शेड्यूल कास्ट फेडरेशन, नो रिप्रेझेंटेशन, नॉट अ सिंगल MLA. नाव सुचवायला माणूस नाही. मग अशा वेळेला 2 माणसं होती की अख्ख्या भारतामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या मुळे निवडून आलेली होती. एक दक्षिणेकडे मद्रास प्रांतामध्ये N. शिवराज आणि बेंगॉलमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नेते जोगेंद्रनाथ मंडल. हे 2च माणसं निवडून आलेले होते. बाबासाहेब आंबेडकर स्वतः अगदी निराशामय अवस्थेत होते आणि त्या निराशामय अवस्थेत असताना जोगेंद्रनाथ मंडल पत्र लिहितात बाबासाहेबांना की बाबासाहेब, तुमचं जाणं गरजेचं आहे. बाबासाहेबांची जी काही धडपड, अस्वस्थता की मला गेलं पाहिजे, आणि तेव्हा त्यांना जाणवलं की जाता येत नाही, म्हणून त्यांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज लिहिलं आणि ते कॅबिनेट मिशनला सादर केलं. कारण आता जाताच येत नाही, मग हे घ्या, ड्राफ्ट तर घ्या. ही प्रक्रिया आहे. त्याने सुद्धा हाय खाल्ली आणि त्यावेळेला मग हे जोगेंद्रनाथ मंडल पत्र लिहितात बाबासाहेबांना. आता जोगेंद्रनाथ मंडल ही बॅरिस्टर, उच्च विद्या विभूषित. आता त्यावेळेला जोगेंद्रनाथ मंडल हा साधासुद्धा माणूस नाही आहे. त्यावेळेला बंगालमध्ये मुस्लिम लीगची मिनिस्ट्री होती, सरकार होतं, सुरावर्दीचं सरकार होतं. त्या सरकारमध्ये मंडल हे मंत्री होते. म्हणजे बंगालच्या मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळामध्ये मंडल वॉज अ मिनिस्टर. आणि त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही या कलकत्त्याला, आपण प्रयत्न करूया, तुमची संमती द्या आम्हाला, मी करतो. आणि बाबासाहेबांकडे मार्ग नाही, संमती देतात, कलकत्त्याला जातात. जसं काँग्रेसला हे समजतं तसं काँग्रेसच्या वतीनं पटेल स्टेटमेंट इश्यू करतात. घटना समितीची दारच काय, खिडक्यासुद्धा बंद केलेल्या आहेत, आंबेडकरांना घटना समितीमध्ये घुसू देणार नाही. आता त्या पटेलांचा स्टॅच्यू
आणि जगामध्ये मोठा तुलनाशी कुणाशी केली तर बुद्धाच्या स्टॅच्यूशी. कारण जगामध्ये आजपर्यंतचे सगळ्यात मोठे स्टॅच्यू कुणाचे तर बुद्धाचे आहेत. तर बुद्धाच्या स्टॅच्यूची तुलना पटेलांची. आणि मग हे पटेल असे दारच काय खिडक्यासुद्धा, वी विल नॉट अलाव आंबेडकर टू एंटर इन टू कॉन्स्टिट्यूट असेंब्ली, ही काँग्रेसच्या वतीनं घोषणा आहे. आता आणखीन मुश्किल काम झालं, कठीण. पण त्यावेळेचा युनायटेड बेंगॉल थोडा समजून घेतला पाहिजे. तोपर्यंत तो कम्युनिस्टांच्या आधिपत्याखाली एवढा आलेला नव्हता. तिथली सोशॉलॉजी, त्या सोशॉलॉजीचं सूत्र जो बराचसा भाग नंतर पाकिस्तानमध्ये गेला, बांगलादेशमध्ये गेला, त्यामध्ये शेड्यूल कास्टची लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये, आणि ते मिलिटंट आक्रमक. त्याच्यासोबत बंगालमध्ये पंजाबी शूद्र किंवा अस्पृश्य ह्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्या लोकांच्यामध्ये मिलिटन्सी होती. आणि या मिलिटन्सीच्या जीवावर बंगाल विधानसभेमध्ये म्हणजे प्रांतीय विधिमंडळामध्ये त्यावेळेला एकूण 30 शेड्यूल कास्टचे आमदार होते. किती? 30. त्यामध्ये शेकापेचे एकटे हेच बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडलांना कॉन्फिडन्स होता की आपण हे करू. आणि मग बाबासाहेबांचं राहण्याचं ठिकाणसुद्धा कलकत्ता येथील लकडी पूल क्रमांक 4, ती वस्तीचं नाव आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा बाबासाहेबांनी नॉमिनेशन दिलं, म्हणजे नाव मंडळींनी सुचवलं, फॉर्म भरला, तेव्हा आंबेडकरांना निवडून आणणाऱ्या लोकांचा हा जास्त वस्तीचा प्रदेश, ज्याला लकडी पूल क्रमांक 4 वस्तीचा प्रदेश म्हणतात, त्याला आग लावण्यात आली होती. अम्बेडकरी आंदोलन में पंजाबियों का योगदान नाम की किताब पढ़िए, लाल नाम के ऑथर है. आपल्याला महाड नाशिकच मोठं वाटतं, पण महाड नाशिकपेक्षा शतपटीनं हे फार मोठं समर होतं. आणि ते जर समर त्या बंगालमधल्या नमोशूद्रांनी जर जिंकलं नसतं तर आज व्याख्यानमाला आपली प्रश्नच नाही. त्यामुळे ते समर अजून आपण महाराष्ट्रातील मंडळी, देशातील मंडळी अजून समजून घेत नाही. त्याची दाहकता, त्याचं मॅग्निट्यूड आपण समजत नाही. असून आपल्याला अजूनही महाड नाशिकच मोठं वाटतं. पूल जाळला, आता मतदान काँग्रेसचे 30 MLA, शेड्यूल कास्टचा एकच. मुस्लिम लीगला मतदान करतील कारण त्यांचे उमेदवार होते. मग आंबेडकरला मतदान देणार कोण? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाबासाहेबांच्या विरोधात कोण होता दुसरा प्रतिस्पर्धी? सुभाषचंद्र बोसचे ज्येष्ठ बंधू, बंगाल प्रांतीय काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र बोस. म्हणजे ताकद काही समोर कमी आहे का? तर मतं देणार कोण? आणि तुम्ही नाव ऐकलं नसेल, मुकुंद बिहारी मलिक हा त्यावेळेचा काँग्रेसचा MLA. सरकार हा दुसरा MLA. हे 2 MLA काँग्रेसनं व्हीप काढला की फक्त तुम्ही काँग्रेसच्याच लोकांना मतदान द्याल, तरी ते म्हणाले आम्ही देणार नाही, आम्ही आंबेडकरांना मतदान करू. दोघांनी व्हीप झुगारला तर 2 झाले, पण निवडून याला 4-5 पाहिजे. काही पुस्तकामध्ये याची मांडणी 4 आहे, काही पुस्तकामध्ये 5 आहे. पण ते निवडून यायला त्यांना 5 पाहिजे होते, 5. आता हे दोघं झाले, बाकीचे आणून कुठून आणायचे तिघे? मग एका ॲग्लो इंडियन सदस्यानं बाबासाहेबांना पाठिंबा जाहीर केला.
म्हणे मी बाबासाहेबांना. तर काँग्रेसवाल्यांनी त्याला काय केलं, मॅनेज केलं आणि त्याला मतदानावरती बहिष्कार टाकायला लावला. तर ते बिचारे गेलं. दुसरा गयानाथ विश्वास हा एक दुसरा MLA काँग्रेसचाच. गयानाथ विश्वास हा बाबासाहेबांना खूप मानणारा आणि त्यानं जाहीर केलं की मी देणार मतदान. त्याला काँग्रेसनं किडनॅप केलं. म्हणजे किडनॅपिंगची व्यवस्था किडनॅप केलं. त्याला नंतर मंडल हे मंत्री होते म्हणून सोडवता आलं. म्हणून त्याचं एक मत 3 झाले. आता आणखीन 2 कुठून आणायचे? 5 पाहिजेत. बाकीच्या सगळ्या SC ST आमदारांच्यावरती एवढा जोर टाकला नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आदिवासींचं आंबेडकरी चळवळीत किती योगदान, कुठं काय, याची आपण कधी चर्चा नाही करत. 2 आदिवासी आमदार, एक क्षेत्रपाल सिन्हा आणि दुसरे बिरसा सिन्हा, या दोघांनी आंबेडकरांना मतदान केलं. 5 झाले. निवडून यायचा कोटा पूर्ण झाला. पण आणखी 4 आमदारांनी काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष झुगारून आंबेडकरांना मतदान केलं आणि एकूण 9 मतं मिळाली. निवडून यायला 5, मिळाली 9. आणि देशामध्ये अपक्ष उमेदवारामध्ये सगळ्यात जास्त मतं कमावून गांधी काँग्रेस पटेलाच्या नाकावरती टिचून आंबेडकर घटना समितीमध्ये गेले. आता हे जे काय मी थोडक्यात मांडलं याच्यावरनं प्रवास किती भीषण आहे कल्पना येईल. परंतु आणखीन किती भीषण आहे हे मला तुम्हाला सांगितलंच पाहिजे. आणि तो एक प्रसंग आहे की ज्या दिवशी मतदान होतं, बंगाल प्रांतीय विधानसभेच्या सभागृहाबरोबर एक मतदान होतं, ठिकाण होतं. आणि त्या सभागृहाला बेंगॉली दलित आणि पंजाबी दलित यांनी अक्षरशः छावणीचं रूप दिलं होतं. म्हणून निवडणुका जिंकायचं असेल तर नुसतं शरणम गच्छामी म्हणून नाही चालत कधी. म्हणजे आज नवीन मी पेपरात वाचलं, संगम शरणम भारतरत्नम असं काहीतरी वाचलं मी, दैनिक भास्करला. छावणीचं रूप दिलं. आणि पंजाबी दलित अजून आपण त्यांचं अजून हिस्टॉरिकल कॉन्ट्रीब्युशन नाही समजत. आपण लढाऊ जमात तशीही 5 ग्रंथीमधले 5च्या 5 पहिले ते आहे, गुरु गोविंद सिंगासोबतचे. छावणीचं रूप दिलं. आणि छावणीचं रूप देताना मतदान करणाऱ्या MLAला धमकावण्याचं काम करणारा माणूस बुद्धसिंह महनल, नावसुद्धा लक्षात ठेवा, बुद्धसिंह महनल. आणि मतदान करणाऱ्या माणसाला तो धमकवायचा आणि म्हणायचा, अगर डॉक्टर आंबेडकर इस चुनाव में हार गए तो गद्दारों को इस देश में जीने नहीं देंगे. आणि कमरेचं कृपान ते नॉर्मली त्यांच्याकडे असतंच, तो घेऊन फिरायचा. पोलीस ऑफिसरनं अटक करण्याचा प्रयत्न केला तर त्यानं पोलीस ऑफिसरवर हल्ला केला होता. नंतर त्याचं काय झालं तो दुसरा भाग. पण ज्या पद्धतीनं तो
बेंगॉल, पंजाबमधल्या दलितांचं ते आक्रमकपण, म्हणून ते निवडून आले. महाराष्ट्रातलं त्याच्यामध्ये काही योगदान नाही. आपण उगाच क्रेडिट घ्यायची गरज नाही. आपण महाराष्ट्रातील सगळी माणसं बाबासाहेबाची ठेकेदारी, 100% ट्रेडमार्क, कॉपीराईट, पेटंट, आता निवडून आले. आता काही बघवेल. काँग्रेसला फार आनंद झाला असेल, बरं झालं. पटेल असं म्हणाले होते तरी गडी निवडून आला, फारच चांगलं झालं. या बाबासाहेब या, बसा. आणि मग खरी पुन्हा दुसरी लढाई. एका लढाईतून आले बाहेर, दुसऱ्या लढाईत अडकले काय? पार्टिशन झालं. आणि ज्या लोकांनी आंबेडकरांना जास्त समर्थन केलं त्याचे जिल्हे पाकिस्तानमध्ये टाकले. हा सूड आहे. काँग्रेसवरती प्रेम करणाऱ्या लोकांनी हे जरा सुडाचं रसायन समजून घ्यावं. 2-4 दिवसापूर्वी एक विद्वान माणूस मला भेटला, म्हणाला, मानेसाहेब, संघ परिवाराचं सरकार गेलं पाहिजे. म्हटलं बरोबर आहे, मान्य आहे. मग करायचं काय? आपण समर्थन दिलं पाहिजे. म्हटलं समर्थन द्यायचं म्हणजे नुसतंच का? हो म्हणे, नुसतंच द्यायचं. म्हटलं आपलं काही बोलायचं नाही का? म्हणे आपलं कशाला काय बोलायचं. नागपूरमध्ये पार्टिशन पॉलिसी, रॅडक्लिफ कमिशन, इंग्रजांनी बसवलेलं कमिशन, त्याचा आधार 50%पेक्षा जास्त मुस्लिम तिकडे, हिंदू इकडे किंवा नॉन मुस्लिम. घटना समितीमध्ये जसे बाबासाहेब निवडून आले होते तसे जोगेंद्रनाथ मंडल पण निवडून आले होते. दोघंही निवडून आले होते. पण त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह एरिया म्हणजे ज्यांनी जास्त मतदान केलं त्या आमदारांचे मतदारसंघ कुठल्या भागातून येतात, तो रिप्रेझेंटेटिव्ह एरिया. तर तो रिप्रेझेंटेटिव्ह एरिया म्हणजे बाबासाहेबांसाठी होता खुलना, जयसोर, आणि मंडलसाठी होता फरेदपूर आणि बलेसर. हे 4 जिल्हे. तर या 4 जिल्ह्यामध्ये नॉन मुस्लिम लोकसंख्या ही 54% होती. आणि साहजिकच पार्टिशन पॉलिसी कमिशनच्या सूत्रानुसार हे 4ही जिल्हे इंडियाकडे यायला पाहिजे होते. तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी फाळणीला संमती दिली आणि हे 4ही जिल्हे पाकिस्तानात टाकले. त्यामध्ये काय हाडाचे काँग्रेसवाले नव्हते. त्याने केला विरोध नेहरूंना. कारण त्यावेळेचं माणूस तुम्ही निवडून आणलं म्हणून मी काही तुमच्या पायाखाली राहीन, तुमच्यासाठी कविता करेन, गाणी म्हणेन, असं काही चरित्र नव्हतं तेव्हा. बघा बरं, तुम्ही किती छानपैकी हसलात. जेव्हा जेव्हा पार्लमेंटला हसायचं असतं तेव्हा अशा नमुन्यांची गरज असते. एखादी गंभीर झालेली चर्चा, नको तो निर्माण झालेला वाद, हा ताण तणाव दूर करायला एखाद्या जोकरची गरज पडते. आणि त्यामुळं पार्लमेंटमध्ये अशा जोकर लोकांची गरज असते. आणि हल्ली असे जोकर सप्लायचं कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्राकडे आहे. तणाव नष्ट झाला पाहिजे ना, कमी झाला पाहिजे. बॅरिस्टर जयकर म्हणाले बरोबर नाही, चुकीचं आहे. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन पास होता कामा नये. खटकलं काँग्रेसवाल्यानं, उतरले, झटकन नजरेतून उतरले. 16चं भाषण आहे जयकरांचं आणि 17चं आहे बाबासाहेबांचं. आता बाबासाहेबांना घटना समितीत समजून घ्यायचं असेल तर त्यांची 3 भाषणं कृपा करून नीटपणे वाचा आणि समजून घ्या. नुसतं वाचून उपयोग नाही, समजून घ्या. एक हे 17 डिसेंबर 1946, दुसरं 4 नोव्हेंबर 1948 घटनेचा ठराव मांडताना, मसुदा मांडताना, कच्चा ड्राफ्ट मांडताना, आणि शेवटचं 25 नोव्हेंबर 1949 कन्क्लुडिंग भाषण. ही 3 भाषणं तेवढी मनपूर्वक वाचा.
बाकीची बरीच आहेत, पण हे 3 तरी वाचा. बाबासाहेबांचं भाषण तुम्ही धनंजय कीर वाचलं असेल चरित्र. धनंजय कीर असं वर्णन करतात की जेव्हा बाबासाहेबांचं नाव घेतलं तेव्हा काँग्रेसवाले आता हातात तलवार घेऊ की कुऱ्हाड घेऊ अशा आविर्भावात होते की आता ह्याचं काय करावं. म्हणजे आम्ही बघितलं होतं याला डुबवायचं, पण नाही डुबलं, आलं. म्हणजे जो संताप होता त्याचं वर्णन धनंजय कीरांनी केलं आहे. आणि तेवढ्यात राजेंद्र प्रसादांनी नाव घेतलं आणि मग ते बाबासाहेबांनी आश्चर्य व्यक्त केलं की माझं नाव, मला वाटलं नव्हतं की हे भाषण करावं लागेल. आणि त्यांनी भाषणाची सुरुवात केली ती बघा फार मार्मिक आहे. ते म्हणे, आपण या ठिकाणी सगळे जे जमलेलो आहोत तो वेगवेगळ्या तंबू ठोकलेल्या राहुट्यांचे नेते आहोत. मीही एका राहुटीचा नेता आहे असं ते म्हणाले. म्हणजे हेही धाडस असावं लागतं, नाहीतर उगाच लपून छपून राहायचं आणि मागच्या दारानं वाड्यावर जायचं. म्हणजे पूर्वी वाडा म्हटलं की निळू फुलेंची आठवण यायची, आज वेगळ्या निळू फुलेंची आठवण येते. मी एका राहुटीचा नेता आहे. पण ते पुढे जे म्हणाले ते फार मोठं मार्मिक आहे. पुढे असं म्हणाले, पण मला विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे की नवीन भारत निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या राहुट्या अजिबात आड येणार नाहीत आणि माझीही राहुटी आड येणार नाही. एकच वाक्य आहे बघा. म्हणून जगाच्या इतिहासामध्ये जग कोण बदलतं, रायटर्स की ओरेटर्स, हा वाद आहे. हा वाद आहे. विशेषतः थॉमस फन आणि एडमंड बर्क याच्यातला डायलॉग आहे. याची मोठी नावं घेते ना की माणसं म्हणतात लय विद्वान माणूस आहे. आता मी विद्वान कसलं, मी 25 वर्ष हे शिकवलं आणि शिकवण्यासाठी मला 1,00,000-1.5 लाख पगार मिळाला. त्याच्यात विद्वत्ता कसली. आता मला झोपत नाही, उठवलं तरी तेच बडबडणार मी. आता बाकीच्यांची गोष्ट वेगळी आहे. सम प्रोफेसर्स आर बाय चॉईस अँड सम आर बाय डिफॉल्ट. तर मी चॉईसवाला होतो, त्यामुळे ते होतं तसं. जग कोण बदल त्याच्यावरती जगामध्ये मतभेद आहेत. अँड सम पीपल से द रायटर्स अँड सम पीपल से नो ओरेटर्स. धुवाधार वक्ते. वाजपेयीचं कौतुक घ्यायचं, महाजनचं वक्तव्य, ते काय बोलायचे ते सोडून द्या, डेथ काय असायची तो सोडून द्या मुद्दा. पण लोकांना मोहिनी घालणारं आणि त्यांना झपाट्यानं आपल्या विश्वाकडं प्रेरित करणारं ते वक्तृत्व असतं, ती लेखनकला असते. आंबेडकरांचं ते एकच भाषण आहे ज्यानं इतिहासाला कलाटणी दिली. आणि कीर असं म्हणतात, धनंजय कीर असं म्हणतात की ज्यांनी हात उगारले होते त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. धनंजय कीरांनी सावरकरांचं पण चरित्र लिहिलं, टिळकांचंही लिहिलं, आंबेडकरांचंही लिहिलं. त्यामुळं धनंजय कीरांना कोणी बायस म्हणण्याची गरज नाही. कीरांचाही पिंड संशोधकाचा आहे. आणि कीरांनी असं म्हटलं की जे हात असे आसुसलेले होते की ह्याचं डोकं फोडू की पाय तोडू, ते सगळे क्लॅपिंग करायला लागले. आंबेडकरांच्या त्या भाषणानं काँग्रेस पक्षाला एक नवीन जाणीव करून दिली. एक नवीन माणूस मिळाला. आणि मग खोब्राडे साहेबांनी बाकीचे 2-3 जे मुद्दे उल्लेख केले की सत्ता आल्यानंतर शहाणपण येतं असं अजिबात नाही, हे महत्त्वाचं आहे. तसं बाबासाहेबांच्या निवेदनेतील काही काही वाक्य आहेत ना, ते 16पासून साऊथ बोरोपासून फार मार्मिक आणि फार अशी एक वाक्याचा प्रबंध लिहावा अशी आहे. सत्ता आलीमुळे शहाणपण येतं असं अजिबात नाही, किंबहुना जवळपास नाही, हे ठणकावून मांडत आहेत.
दुसरंही पुढं मांडतायत की स्वातंत्र्याचा आनंद ठीक आहे, पण पुढचं काय? आणि आतापर्यंत आपण म्हणत आलो हे जबाबदार, आता इथून पुढच्याला कोण जबाबदार? आतासाठी ते, इथून पुढं कोण जबाबदार? अत्यंत रिकन्सिलेशन पद्धतीची मांडणी आणि कुणालाही ती कन्व्हिन्स करणारी. आता इथे बघा, इथे बाबासाहेब कुठल्या समाजाचा नेता आहे, कुठल्या पक्षाचा नेता आहे, हे प्रश्न आपोआप बाजूला पडतात आणि ते व्यक्तिमत्व किती ताकदीचं आहे हेच डिसाइडिंग फॅक्टर असतं. कारण इथं काही तुमचा फक्त मास कामाला येत नाही, जनशक्ती कामाला येत नाही, ती तुमची इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी, कौशल्य, जे काही ज्ञान भांडार जे काय असेल ते कामाला येतं आणि ते नेमकं तिथं आलं. आणि त्याच दिवशी काँग्रेसवाल्यांच्या मतामध्ये बदल झाला. खरं म्हणजे तो टर्निंग पॉईंट आहे. पण टर्निंग पॉईंट झाला तरी बदले की आग नाही संपत. मग गेला मतदारसंघ तिकडं, गेले मतदारसंघ 23 जून 1947ला संपलं सदस्यत्व. पुढची मिटिंग 14 जुलै 1947ला. आता मधल्या कालखंडात काय करायचं? बाबासाहेब तडक उठले, गेले लंडनला, इंग्लंडला. म्हणून डिप्लोमसी हा राजकारणाचा मोठा घटक आहे. आणि आपल्याकडे डिप्लोमसी नावाचा काही प्रकारच नाही. आपल्याकडे डिप्लोमसी एकच, केव्हा देता तेवढीच डिप्लोमसी. म्हणजे मी कधी कधी विनोदाने मिर्झाबाई म्हणतो, बाकी लोक म्हणतात दे दे भाई अल्लाह के नाम पे, हे बाबा के नाम पे दे दे. काही डिप्लोमसी. तडक गेले लंडनला, इंग्लंडला, सातत्याने पाठपुरावा केला. मेरे लोग यहाँ है, मैं वहाँ जाके क्या करूँ? कारण ते त्यांचं सदस्यत्व तिकडे गेलं, पाकिस्तान कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये गेलं. जोगेंद्रनाथ मंडलांचं पण गेलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जोगेंद्रनाथ मंडल तिकडं गेले. बाबासाहेबांच्यापासून त्यांच्यात अंतर का आलं आणि त्याच्यानंतर बाबासाहेब मंडलची भेट एकदाही नाही, जेव्हा की मंडल 72ला की 73ला वारले आणि 64च्या RPIच्या अधिवेशनाला ते मुंबईला हजर होते. पण या निवडणुकीनंतर मंडल आणि बाबासाहेबांची एकदाही भेट नाही. कारण बाबासाहेबांचं म्हणणं नाकारून ते पाकिस्तानात गेले. अच्छा, ते पाकिस्तानात गेले, त्यांचंही काय सुदैव म्हणा काय म्हणा, ते तिकडचे स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले कायदेमंत्री झाले आणि पाकिस्तान कॉन्स्टिट्यूट असेंब्लीचे हंगामी चेअरमन झाले. म्हणजे आता या दोन्ही देशाच्या इतिहासामध्ये हे दोन अस्पृश्य, एक तिकडे कायदेमंत्री झाले आणि एक इकडे मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, तिकडे तात्पुरते हंगामी. सगळ्या पाकिस्तान. शेवटी त्यांचा भ्रमनिरास झाला. लियाकत अली खान पंतप्रधान पाकिस्तानचे, त्यांना राजीनामा दिला आणि 51 साली ते भारतात आले. पण 51 ते 72 बघा, बॅरिस्टर मंडल कुठेही दिसले नाहीत लोकांना. त्यांचं चरित्र आहे, वाचा, मिळालं तर बघा. 8-10 खंडामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन उपलब्ध आहे. विजयी आंबेडकर नावाचं एक नाटक बंगालीमध्ये आहे, त्याच्यामध्ये घटना समितीमध्ये कसे बाबासाहेब निवडून आले हे सगळं आहे. त्याची कॉपी मी देईन तुम्हाला आपल्या फाउंडेशन